2025 दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि आमचे मार्गदर्शक माननीय श्री प्रताप उर्फ भैयासू माने यांच्या वाढदिवसानिमित्त संस्था अंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। त्यापैकी पथनाट्य स्पर्धा ते होणार आहे। राजच्या या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी या सर्वांचं आमच्या शाळेतर्फे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या शाळेच्या मुख्याध्यापका सौ आत्वाळकर। कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठ अध्यक्षा सौ सुजाता माने मॅडम, मुख्याध्यापिका बॉयज अँड गर्ल्स हायस्कूल कागल, आजच्या उद्घाटक माननीय सविता प्रताप माने, सर्व शालेय समितीच्या अध्यक्षा सौ मगदूम मॅडम, इंदिरानगर प्राथमिक शाळा कसबा सांगाव, तसेच SY माने गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मोरे मॅडम आणि त्यांच्यासोबत उपस्थित असणारे सर्व शिक्षक वृंद, सर्व शाळांचे विद्यार्थी, आमच्या शाळेचे विद्यार्थी, आज या कार्यक्रमाचं पंच म्हणून काम करणारे श्रीयुत मोरबाळे सर, श्रीयुत मातुगडे सर, संगपाळ सर आणि उपस्थित सर्वजण। आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आज पहिल्यांदाच म्हणजे 4 शाळांचे मुख्याध्यापक आमच्या शाळेत आले, हे आमच्या विद्यार्थ्यांना गरजेचं आहे। तर बाळांनो, आपल्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी वायडी माने अण्णा यांची जयंती झाली 23 डिसेंबरला आणि आता 2 दिवसावर येणारे प्रताप उर्फ भैयासो माने हे सर्वांना ज्ञात आहेत। त्यांचा 9 जानेवारी हा वाढदिवस संपूर्ण तालुकाभर आणि शहरात मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे। त्याची सुरुवात कालपासून झालेली आहे। त्याच पद्धतीनं हा दोन्हींचा समन्वय साधून आपल्या संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत त्यांच्यामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं। यापैकी क्रीडा स्पर्धेसाठी या विविध शाळातून कसबा सांगाव येथे गेलो होतो आपण आणि तिथे स्पर्धा करून आलो हे माहिती आहे। त्यापैकीच आजची स्पर्धा पथनाट्य ही आपल्या शाळेत संपन्न होत आहे। अशा पद्धतीनं हा संयुक्तिक कार्यक्रम संस्था शाळा अंतर्गत संपन्न होत आहे। त्यासाठी जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचं एकदा मी पुन्हा सहर्ष स्वागत करते। धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बॉयज अँड गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ माने मॅडम यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते। आज आपण या ठिकाणी आपल्या संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय प्रताप उर्फ भैयासू माने यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेलो आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या उद्घाटक म्हणून तसेच आपल्या शालेय समितीच्या अध्यक्षा सौ सविता प्रताप माने, त्याबरोबर परीक्षक म्हणून उपस्थित असलेले प्रवीण मोरबाळे सर, विशाल मातुगडे, तसेच SY माने हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम, इंदिरानगरच्या मुख्याध्यापिका मगदूम मॅडम, दत्त विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका आत्वाळकर मॅडम, संलग्नचे तोरसे सर, तसेच संगपाळ सर, आमच्या शाळेचे गुले सर, आणखी इतर शाळांचे उपस्थित असलेले शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांनी, आज प्रथम आपण काय करूया, भैया मानेंचा हा 64वा वाढदिवस मला वाटतं सुरूच आहे। रोज वेगवेगळ्या उपक्रमाने तो सुरू झालेला आहे। त्यातलाच एक उपक्रम आपण आपल्या शालेय समितीच्या अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनातून हा सुरू करत आहोत। हे कार्यक्रमाचं स्वरूप मोरबाळे सर, आमचं यावर्षी व्याप्ती आमची फार कमी आहे। हे प्रायोगिक तत्वावर आम्ही सुरू केलेलं आहे। पुढच्या वर्षापासून आम्ही त्याचा विस्तार करायचा प्रयत्न करत आहोत। यासाठी लहान 5वी ते 7वी मधून आपले 4 स्पर्धक आलेले आहेत। आणखीन 8वी 9वी मध्ये 2च आमचे माध्यमिक शाळा असल्यामुळे 2 शाळांचे स्पर्धक आलेले आहेत। स्पर्धेला असा काही विशिष्ट विषय दिलेला नाही, तरी पण प्रत्येकाने आपले आपले विषय घेऊन या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत। या
सर्व स्पर्धकांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देते। आणखीन स्पर्धेच्या नियमाविषयी परीक्षक आपल्याला सांगतीलच। असेच चांगल्या प्रकारचे उपक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी करूया। आणखीन आपल्या संस्थेचा विस्तार करायचा प्रयत्न करूया अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा स्पर्धकांना हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि माझ्या अध्यक्षी बनते। प्रथम आजच्या कार्यक्रमाच्या आणि आमच्या शालेय समितीच्या अध्यक्षा, संस्थेच्या संचालिका आदरणीय माने मॅडम यांचा सत्कार सोहळा संपन्न होईल। आमच्या मुख्याध्यापकांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुजाता माने मॅडम यांचा सत्कार सोहळा संपन्न होईल। प्रमुख उपस्थिती श्रीयुत यानंतर SY माने हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ मोरे मॅडम, इंदिरानगर प्राथमिक शाळा यांच्या मुख्याध्यापिका, यानंतर संपाळ सर, यानंतर घुले सर आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित परीक्षक लघुचित्रपट दिग्दर्शक कागल माननीय श्री विशाल म्हातुगडे सर यांचा सत्कार होईल। संलग्न शाळेचे मुख्याध्यापक श्री तोरसे सर यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते। श्री विशाल म्हातुगडे सर, यानंतर दुसरे अध्यापक श्री प्रवीण मोरबाळे सर, मूकबधिर विद्यालय कागल, हे सुद्धा आपल्याला पंच म्हणून लाभलेले आहेत। त्यांचा सत्कार सोहळा संपन्न होईल। मान्य श्री प्रताप भैयामाने यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम आणि खूप चांगला असं मी म्हणतो की, कारण की क्रीडा पण मला आता कळालं की क्रीडा स्पर्धा पण घेतल्या, तर एखादा विद्यार्थी घडावा यासाठी कला, क्रीडा, शैक्षणिक या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यातून विद्यार्थी घडला जातो। आणि हा उपक्रम आपण घेतला आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या संस्थेचं असं हार्दिक अभिनंदन। कारण की आपण प्रथमतः माझ्यामध्ये पहिल्यांदाच आपल्या इथं कागल शहरामध्ये अशा स्पर्धा होत आहे आणि त्यात आज ज्या स्पर्धा होणार आहेत त्या आहेत पथनाट्य। याचा अर्थ असा आहे की रस्त्यावरती जनजागृतीसाठी केले जाणारे नाट्य। यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांच्यासाठी काही सूचना आहेत की कशा पद्धतीने परीक्षा, आता एखाद्या परीक्षेला आपण जाणार असो तर त्याचा अभ्यास करताना पण परीक्षेला होतो, तर त्या परीक्षेचा अभ्यास आपण पुन्हा कसं करणार ते मी थोडक्यात सांगणार आहे। तर यामध्ये कसं आहे, आपल्याला पथनाट्यासाठी वेळ आता इथं आपल्याला दिलेला नाही, अनलिमिटेड वेळ दिलेला आहे, कमीत कमी 15 मिनिटं तरी असावं। तर यामधून आपण विषयाची मांडणी कशा पद्धतीने करतो जेणेकरून एखादं नाटक सादरीकरण करत असताना समोरच्या प्रेक्षकाच्या मनापर्यंत आपले भाव गेले पाहिजेत, आपला अभिनय गेला पाहिजे, आपला उच्चार गेला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। कारण की त्याशिवाय त्या व्यक्तीला काहीच कळणार नाही। यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असते ते उच्चारशास्त्र। आपल्याला पहिलीला बालवाडीला शिकवलं जाते अ कसं म्हणायचं, आ कसं म्हणायचं, क कसं म्हणायचं, की जेणेकरून आपण बोललेला शब्द समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे। यासाठी उच्चारशास्त्रासाठी आपली गुणधार असणार आहे। दुसरं असणार आहे उच्चारशास्त्राबरोबर अभिनय पण महत्त्वाचा आहे, कारण की नाट्य करतोय तर अभिनय असणं गरजेचं आहे। नाहीतर एखादा असा असेल की रडत रडत हास्याचे डायलॉग जर म्हणत असेल तर खूप कौशल्यपूर्ण गोष्ट आहे ती, की करुण भावात, हास्य भावात आणि रौद्र भावात एखादा डायलॉग बोलणे, तर ते कुणाकडे कौशल्य आहे का। तिसरं असेल तुम्ही दिलेला जो विषय, तुम्ही घेतलेला विषय आहे तो कशा पद्धतीनं मांडलेला आहे, कारण की समोरच्याला कळलं पाहिजे। एखाद्या आपण जत्रेतलं दृश्य दाखवालोय काय मैताचं दृश्य दाखवायला, तर ह्याचं पण त्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे। त्यानंतर असणार आहे तुम्ही सादरीकरण करताना त्याचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे। 15 जण कलाकारांची संख्या दिलेली आहे, तर त्याचा वापर आपण कसा केलेला आहे, कारण की एकच व्यक्ती सारखी बोलायला लागली का, एकटी फक्त सपोर्टलाच आणले का, कारण की प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे। एखाद्या मुंगीची लाईन बघितलं तर प्रत्येक मुंगी प्रत्येका ठिकाणी उपयोगी पडत असते, तसं प्रत्येक जण 15च्या 15 कलाकार त्यामध्ये सहभागी इन्क्लूड असणं गरजेचं आहे। आणि चौथा असेल की याचा प्रभाव समोरच्याला कितपत कळाला, कारण की कुणासाठी आपण करत असतोय, स्वतःसाठी करतोय का, तर नाही, तर समोरच्याला कळालं कितपत, म्हणजेच त्यांचा प्रतिसाद कितपत आलाय याच्यावर तुमचं गुणदान असेल। ठराविक असे एक 5-6 मुद्दे असतील, या 5-6 मुद्द्याला अनुसरून गुणदान होईल। यामध्ये मात्र माझी तर अशी इच्छा आहे की सगळ्यांनी उत्सुकतेने सहभागी व्हावं। पेपर कसा पण जावा, पण तो पेपर पूर्ण करावा, त्याशिवाय आपल्याला मार्क मिळणार नाही। तर सहभागी होणाऱ्या सर्व शाळांना माझ्याकडून अशा विशेष अशा हार्दिक शुभेच्छा। आणि खास करून पुढच्या वर्षी ज्यावेळी आपले काही कार्यक्रम होतील त्यासाठी जर आमची काय आवश्यकता लागेल, मी कला अकॅडमीमध्येच आम्ही दोघं पण काम करतोय। आतापर्यंत आम्ही दोघांनी 6 चित्रपट केलेत, त्यापैकी 2 चित्रपटाला अवॉर्ड मिळालेले आहेत।
आपलं एक नाटक पण आहे शिवजन्मापासून राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत. आता आमचे ॲडव्हान्स बुकिंग पण चालू झालेले आहेत जे आपले शिवजयंतीचे. तर त्या नाटकामध्ये पण आम्ही असं केलेलं आहे की जे हौशी कलाकार आहेत त्यांना एकत्र घेऊन आपल्याला कागल तालुक्याला, मी का छान म्हटलं, कागल तालुक्याला सांस्कृतिक व्यासपीठ नाही आहे, तर ते सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करायचं आम्ही काम चालू केलं. यामध्ये आम्ही 5-6 शिक्षकच राहतो की त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट शिक्षकच आहोत की जेणेकरून शिक्षक ज्यावेळी करायचे, कारण की एकमेव अशी व्यक्तिमत्व आहे की ते तळागाळात जाण्यामध्ये शिक्षकच आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कधीही सहकार्य लागलं तर 100% करा. आता पण आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांच्या स्पर्धा होतात पण आपल्या होत नाही नगरपालिकेअंतर्गत. तर त्याचा प्राथमिक स्वरूपात आता तुम्ही सांस्कृतिक घेतलं तसं आम्ही क्रीडा विभाग घ्यायला लागलो की जेणेकरून पोरांना एक व्यासपीठ मिळेल. किंवा आपण पुढच्या वर्षी मी आणि रिक्वेस्ट करेन की आपल्यासारख्या शाळा, आता कागल असेल, मुरगुड असेल, या ठिकाणी ह्या मुलांना व्यासपीठ मिळत नाही. तर परवाची एक आनंदाची गोष्ट, पिराचीवाडी म्हणून गाव आहे, 1ली पर्यंत 4थीची शाळा आहे आणि एकूण पट संख्या फक्त 14 ते 15 आहे. तर तिथल्या मुलांनी लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं सादरीकरण केलं. त्यांचं जिल्हास्तरीयला मी मुद्दाम असं नाही, तर प्रेझेंटेशन खूप चांगले केलं पोरांनी. जिल्हास्तरीयला निवड झालेली आहे. 14 मुलांच्या मध्ये 10 मुलं डान्स करतात, 4 मुलं गायन करतात. आणि तिथं कसं आहे, स्पर्धा अशा असतात की लाईव्ह गाणं म्हणायचं आणि लाईव्ह परफॉर्मन्स करायचं. तर वाद्यवाला बाहेरच आहे पण इतकं छान करतात की अप्रतिम. मी त्यातल्या एका मुलग्याला आणि मुलगीला, एक मुलगी एक आहे सोनाळीची, तर त्या मुलगीच्या मध्ये इतका चांगला आवाज आहे की तिनं तिन्ही रागांमध्ये गाणं म्हटलं. करुण भावात पण तिनं गाणं म्हटली आणि उत्साहामध्ये पण म्हटली आणि लहान गटाला पण तीच गाणं, मोठ्या गटाला पण तीच गाणं. मग एवढं छोटा सेकाला मुलगा कोणतरी आपल्याकडे त्याला व्यासपीठ मिळेल. तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. वाटलं त्या पिराचीवाडीचं जर कधी आपल्याला मिळालं तर त्या मुलाला पण इथं सासूच्या वेळेमध्ये विनंती करू, त्यांना आपण इथं घेऊ. त्या स्पर्धेमध्ये आपली पण जाते याचा विचार आपण पुढच्या वर्षी करूया. त्यांना प्रस्ताव देऊ वाटल्यास की आमच्या नगरपालिकेअंतर्गत पण शाळांना तुमच्या या स्पर्धेमध्ये घ्यावं. बघूया त्यांच्या लेवलला झालं तर बेस्टच आहे. नसेल तर आपण आपल्या संस्थेच्या सहकार्यातून आणि आम्ही पण आहोत पुढच्या वर्षी याच्यापेक्षा छान पद्धतीने घेऊ. धन्यवाद. आणि तुम्हाला नमस्कार नमस्कार नमस्कार, काकांना नमस्कार, काकींना नमस्कार, मामाला नमस्कार, मामीला नमस्कार आणि मामाच्या पुरीला साष्टांग नमस्कार. आओ देखो और सुनो. अरे भाई क्या देखो और क्या सुनो. आइए हमारा नाटक देखिए. नमस्कार, आम्ही सरलादेवी यशवंतराव माने बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कागलचे विद्यार्थी आज आपल्या समोर अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर नाटक सादर करणार आहोत. धन्यवाद.
मी तेच म्हणालो की असं राहून असं होय. या बाबा कुठे जायचं तिकडे तुला सांगण्यातच चूक केली. मला सगळं म्हण माहितीये काय? सगळंच म्हणतोय. सरळ जावा आणि त्या बाबाला विचारा. मला सगळं म्हण माहितीये म्हणलं. त्या काकीने सांगितलं स्ट्रेट गोईंग अँड लेफ्ट गोईंग. इंग्लिश 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 राहू दे. राहू दे पत्ताच राहू दे तुला. राहू दे. अथवा मला सप्पायला म्हणायचे काय? सप्पायला हे म्हाताऱ्या तू कोण बोलते? तुम्हाला सप्पायला म्हणायचे काय? येणार तुला बाई नीट जल्दी उठाले देवा, जल्दी उठाले. तुम्हाला सगळं म्हण माहितीये काय? माहितीये की सीधे जाणे का लेफ्ट जाणे का? मी हिंदी इंग्लिश मी हिंदी तिने इंग्लिश काय राहू दे काय पत्ताच राहू दे तुमचा. राहू दे. तुम्हाला सगळं म्हण माहितीये काय? माहितीये की बरोबर ठिकाणाला सरळ जायचं. तर जरा शांडगाव
जरा पत्ता सांगा की मग. हा सांगतो थांबा. सरळ जायचं आणि तसं पाठी मग आणि डावीकडे वळायचं. डावीकडे ओळीला सांगा. पत्ता सांगायला मॉडर्न दाखवून नको सांगा तुम्ही. त्याची पहिली गल्ली सोडायची. दुसऱ्या गल्लीत थांबायचं. नाही हो मग जाची बिचीला का हो मारतील म्हणून दुसरी सुद्धा सोडायची. आणि तिसऱ्या गल्लीत शिरायचं. तिसऱ्या गल्लीत थांबायचं. मी जाऊ का घरला? नको सांगा. तुम्ही ऐकून घेणार सांगा. नाही ऐकून सांगा. म्हणजे तुम्हाला 3 मोठे बंगले लागतील. किती? त्यातला पहिला सोडायचा. ए तू कुठं खाली बसाली? दुसऱ्या बंगला. दुसऱ्या बंगल्यात बाबाई. मी जातो बघा घरला. नको ऐकून घ्या. दुसरा बंगला सुद्धा सोडायचा. आणि तिसऱ्या बंगल्यात जायचं. आता असतील बाबा मला जाऊ काय? नाही हो मग तुम्हाला तिथं 48 पायऱ्या लागणार. 48 पायऱ्यांचं मी काय करू? त्या मला बाबाचा पत्ता सांगा. हो तुम्हाला लक्षातच सांगितले हो. तुम्ही काय तर 42 पायऱ्या चढचिला. बरं झालं सांगितलं. 48 पायऱ्या चढल्यावर तुम्हाला 3 खोल्या लागणार. किती? 3. त्यातली पहिली सोडायची. दुसऱ्या खोलीत बाबा. हो मग दुसऱ्या खोलीत जाची बिचीला. तिथं भूत आहे. लय मोठं भूत आहे. होय काय? आधी तिच्या अंगात भूत शिरले बा. नको अनेक शिरायला भूत. सांगितलं बरं झालं की नाही? होय का बरं झालं. म्हणून दुसरी खोली सुद्धा सोडायची. आणि तिसऱ्या खोलीत शिरायचं. तिसऱ्या खोलीत बाबाई. नाही हो मग तुम्हाला उंबऱ्यापासून समोर एक अंबाबाईचा फोटो लागेल हो. तुला सांगतो मी त्याची शपथ घेतो. मला यातलं काहीच पत्ता माहित नाही की हो. एवढा कशाला वेळ घालवला सांगता? तुम्हाला ते मॉडर्न बाबांचं दरबार माहिती का? मॉडर्न बाबांचं नाही हो. ताई तुम्हाला मॉडर्न बाबांचं दरबार माहिती का? मॉडर्न बाबांचं दरबार नाही हो माहिती. पिंगळा बोले झाडावरी, टिटवी आकाशात भ्रमण करी. कोण आलंय माझ्या दरबारी? बघ रे पावभाजी. त्यांना सांगायचं पावभाजी ना वडापाव. दॅट इज दॅट. अम्मा कुठे निघालायचं? आम्हाला मॉडर्न बाबांच्या दरबारात जायचं आहे. पण पैसे मिळणार ना? मिळणार की. या बंद करा तुमची चर्चा, नाहीतर मी फिरवीन लिंबू मिरच्या. अहो बाबा ही माझी बहीण रुक्का 10 दिवस झाले बघा गेल्यावरच कराले. काहीतरी उपाय सांगा. ओ बाबा मी नव्हा ही हे वय वयानुसार जरा हात चुकला. तुझी एवढी हिम्मत? अटक मटक चवळी चटक. कोण असायचं कोण ठरक? ओ झटक म्हणजे काय? भूत घालवायसाठी असते. अगं पण कुठं आलोय? अगं हे मॉडर्न बाबा त्यांनी तुझ्या अंगातील भूत काढलं बघ. याचं एवढं मोठं भूत बसलंय आणि कुठली ती मोठी भूत? अगं रुपा तुला जिभेला काय हाड? तरीतून आधी पाया पड. मी नाही पडणार. मला काय असलं पटत नाही. पाया पड म्हटलं ना. तू सांगतेस मी पडते. मॉडर्न बाबा की जय. मॉडर्न बाबा की जय. बाबांनी लावला लावला रे. बाबांनी लावला रे. लया भक्तीचा हाय रे. लया भक्तीचा
घरी जावे. काय बाबा लयच कल्ला जमलेला दिसतोय. वय बस तू लय बेस ऍक्टिंग केली बघ. आणि कोणाची आणि मी कशी केली. तू तर नाच खोळा गणपती पाळत केलास बघ. बस पैसे काढा. आता काय झालं. पैसे काढायच्या आधी आपण करायची पार्टी. अरे पाणीपुरी आपलं पण तुझ्याकडे पाणीपुरी नाही हो वडापाव. काय बी असू दे पहिले पैसे काढ. बरं पैसे मी मोजतो. यो मोजणार वे यो काय आमच्यापेक्षा मोठं झालं वे बघ की. ए थांब मी मोजतो. हा ऐका. 1 तेरा 1 मेरा. 2 तेरा और ये 1 2 मेरा. 3 तेरा और ये 1 2 3 मेरा. 4 तेरा और ये 1 2 3 4 मेरा. नाही. पिक्चर मध्ये आम्हाला शिकू नको. नाही कशी मीच मोजणार. नाही बाबा तुम्ही कसं ध्यान केले आमच्या कमावर तुम्ही असं चालणार नाही बाबा. बाबा मला तिथे जास्त वाटले पाहिजे नाही. मी पोलीस झाले शानाई चाललं बाबा. बघितलं चाललं बाबा. नका करू अंधश्रद्धेचा ध्यास होईल जीवन नष्ट हमखास. धरील निकास श्रद्धेची वाट लावा अंधश्रद्धेची. विज्ञानाचा जोड धरा अंधश्रद्धेला दूर करा. शिक्षणाकडे वळा अंधश्रद्धेपासून दूर करा. धरू विज्ञानाची कास अंधश्रद्धेला पळवू हमखास. संपवा आता अंधश्रद्धेचा अंधकार. ज्ञान हेच करा उद्यास दिवस साकार. विज्ञानाचे नियम पाळा अंधश्रद्धेला टाळा. बघितलं का मंडळी आता अशिक्षित आणि आता सुशिक्षित सुद्धा अंधश्रद्धेच्या बळी पडत आहेत. सुधरा जन हो सुधरा. अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा. छान सादर केले.
पुढे मुलींचे शिक्षण. धन्यवाद. पाहिलं याच कारणाने आज आपल्याला पथनाट्य पाहायचे आहे. इकडनं या की सारखं ए बा रोज
नोकरी करू पाहते फुटपगारी, नाही तिला तिच्या सुखाची आशा, नाही तिला तिच्या सुखाची आशा, तरी रोजचीच तिच्या पदरात निराशा, तरी रोजचीच तिच्या पदरात निराशा. अहो महिलांचे जमारीला भाग समजा त्यास पशु समान. यात असुरक्षित लोकांना मुली नकोच झाले. यातच कारण म्हणजे मुलींची असुरक्षितता. यावर उपाय हाच आहे का? मुलीला जन्माला येण्याची स्मरण टाकणे. पण झाला आता किती दिवस सण करणार आहोत आपण. यावर काहीतरी पाऊल उचललाच पाहिजे. स्वतःचं संरक्षण करायला शिकलाच पाहिजे. नाही राहणार नारीला तर बंद करा हा अत्याचार. अशा कितीतरी निरागस मुली या नराधमांच्या बळी पडल्या आहेत. पुराणातला रावण तो एका गवताच्या पत्नीने माघारी फिरला. आमच्या रावणात तो संयमही नाही उरला. कलियुगाच्या मुली आता तू तुझीच वाली. अहो मुलीला जन्माला घाला, तिला शूर धीट सक्षम बनवा. पाहायची आहे का अशी एक धाडसी वागीण? चला तर मग पाहूया. जुदो, कराटे यासारख्या गोष्टी शिकवा आणि तिला धीट बनवा. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा उभा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा उभा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईंचा ज्ञानोबा झाला. ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. म्हणूनच महिलांचा सन्मान ही काळाची गरज. महिलांचा जो करेल सन्मान तरच बनेल देश महान. देशासाठी गौरवाची भाग महिला सुरक्षेला करा सुरुवात. महिलांचा जो करेल सन्मान तरच बनेल देश महान. देशासाठी गौरवाची भाग महिला सुरक्षेला करा सुरुवात. धन्यवाद.
जात आहे आणि त्या मला शंडासारखे बघत बसावे लागते म्हणून मला नक्षलवादी व्हायचं आहे. आम्हाला इथे पोटभर जेवण मिळत नाही की अंग धकायला कपडे. गावातून आजारी माणसाला सरकारी दवाखान्यात नाही पर्यंत तो जगेल की मरेल हेही सांगता येत नाही आणि यावर सरकार फक्त आश्वासनाची नजर दाखवतात म्हणून मला नक्षलवादी व्हायचं आहे. तर 5 वर्षांनी मतासाठी लोटांगण घालणाऱ्या आणि आमच्या स्टावरचं लोणी खाणाऱ्या मंत्र्यांना धडा शिकवण्यासाठी मला नक्षलवादी व्हायचं आहे. उच्च शिक्षणावर ढीगभर पैसा खर्च करणाऱ्या शासनाविरोधात लढण्यासाठी मला नक्षलवादी व्हायचं आहे. अरे कळे ना माणसांना भावना कुणाची, अरे कळे ना माणसांना भावना कुणाची. माणसात पसरली आहे दहशत माणसाची, माणसात पसरली आहे दहशत माणसाची. मनातील सुड भावनेने माणूस मारला जातोय, मनातील सुड भावनेने माणूस मारला जातोय. या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आपला माणूस हरवला जातोय, आपला माणूस हरवला जातोय. सत्याच्या आपापलेल्या लंडग्यामुळे आणि त्यासाठी बळी पडल्या तरुणामुळे मला नक्षलवादी व्हायचं आहे. रावणाने सीतेचे अपहरण केले व युद्ध करून श्रीरामांनी तिला वाचवले तर हे झाले रामायण. नाही नाही ये हुआ एक तरफा प्यार. तर चला आता आपण द्वापर युगात जाऊ. मेरे ये शादी में करने होगी. नहीं पिताजी मेरी शादी तो इस किरणा के साथ पहले से ही हो चुकी है. तुम उसके लिए कुछ भी कर सकते हो ना. हाँ तो ये पी लो. नहीं मेरे इसे मत पियो इसमें जहर है. नहीं कन्हैया इस जन्म में नहीं अगले जन्म में हमारा मिलन जरूर होगा. अरे तुला तर माहित आहे ना माझा तुला चलता ना मिळू. ए बघण्या बघ तुझी आयटम आली. ए सोया आय लव्ह यू म्हणना. हो वहिनी म्हणा ना. अरे तुला कितीदा सांगितलं नाही म्हणून तुझ्या घरी काय या बहिणी नाही. मला नाही म्हणतास तुला तर कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. पाहिलं मित्रांनो बदलत्या युगाबरोबर प्रेमाची परिभाषा कशी बदलत चालली आहे. ती समज नव्हती. नजर कैद्याचा असुरही सीतेला स्पर्शही न करणारा रावणाला ती समज नव्हती. कृष्ण काळा आहे की गोरा पण त्यासाठी विषाचा वेळा प्राशन करणाऱ्या मीरेला किंवा तुम्हा मला या प्रेमाची परिभाषा कधी कळालीच नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आरक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. यामागे एकच उद्देश होता भारतातून अंधश्रद्धा समूळ नष्ट व्हावी. कॉम्रेड गोविंद पानसरे मी पुरोगामी विचारांना चालना दिली. यामागचा उद्देश एकच होता भारत समाजाला पुरोगामी बनविण्याचा. मी डॉक्टर कलबुर्गी मी सनातन विचारांना विरोध केला. यामागची भूमिका एकच होती सनातन विचारांना आळा बसवणे. मी गौरी लंकेश वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रस्थापितांविरोधात मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यामागचा उद्देश एकच होता सत्यता दाखवणे. असे झोपलेले उठवणे शक्य आहे पण झोपेचे सोंग घेतलेले उठवणे अशक्य आहे. ज्या दिवशी मारलेले त्या दिवशी यांचे विचारही मारलेले त्याच लोक आता अशा माध्यमातून यांना सामोरं आणत आहेत. आज दाभोळकर पानसरे कलबुर्गी लंकेश पुन्हा नव्याने जन्माला येतील की नाही याची शाश्वती नाही पण नव्याने अरिष्ट चालीरीती जन्म घेत आहेत हे मात्र आणि हे जर सत्य असेल तर ज्यांनी यांना मारले त्यांनी ते योग्य केले असे म्हणावे लागेल. म्हणूनच मला माझा भारत देश विकायचा आहे. या आरक्षणामुळे सरकारला सत्ता चालवणं मुश्किल झालं आहे. ते म्हणतात आम्हाला आरक्षण त्याने तर सगळ्यांचं आरक्षण काढून टाका. असं कुठे झालंय का? हो मुंबईमध्ये जेवढं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान या मोर्चांनी केलंय. आतापर्यंत जेवढं आरक्षण दिले गेले त्याच्यापेक्षा अधिक दिलं तर ते संविधानाच्या विरोधात होय. संविधानाच्या विरोधात तर सोडत इथे तर संविधानाच्या प्रतीच जाळल्या जातात. आरक्षण पाहिजे त्यांना मिळेल अशी आश्वासन द्या. निवडणूक जवळ आहे कोणाच्या विरोधात जाऊ नका. पोलीस प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रित ठेवा. अरे आरक्षणच्या इन्स्पेक्शनचा जिकडे तिकडे कालवा आहे. आरक्षणच्या इन्स्पेक्शनचा जिकडे तिकडे कालवा आहे. आरक्षणाची हमी म्हणजे हत्ती घालण्याचा हलवा आहे. आरक्षणाची हमी म्हणजे हत्ती घालण्याचा हलवा आहे. अरे सरकारची आश्वासने ठरलेली असतात. अरे सरकारची आश्वासने ठरलेली असतात. हत्ती उत्तरे सुटली की हत्ती पुन्हा प्रश्नच उरतात. हत्ती पुन्हा प्रश्नच उरतात. हे
स्त्री शिक्षणाला चालना दिली. देशाला विकून मोठा होतो की स्त्री शिक्षणाला चालना देऊन याचा विचार व्हायला हवा. याच भारत देशाला इंग्रजांच्या जाचापासून करण्यासाठी कित्येक तरुणांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्याच आहुतीमुळे हा देश एक चांगला आहे. त्या आजचा तरुण काय करतोय? दहशतवादी नक्षलवादीहून आपल्या देशाचा बाजार करतोय. आणि एवढ्यासाठी आम्ही बलिदान दिलं होतं. आमच्या बलिदानाला जागा हा देश टिकल्यापेक्षा दुसरा देश टिकत गेल्याची चिंता स्वतःमध्ये निर्माण करा. हा देश प्रजासत्ताक राहावा म्हणून सर्वात मोठे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. हे संविधान कोणा एका जाती धर्माचे नाही, तर हे संविधान सर्वांसाठी समानच आहे. हे संविधान विकू जाऊन देश विकूबाना लोकांच्या टिकाऊपणाच्या प्रवृत्तीला तुम्ही खतपाणी घालू नका. तर महापुरुषांच्या विचारांनी हा देश घडवा, नटवा आणि सजवा. हो, हे सगळं खरं, पण आजकालच्या तरुणांनी हा देश कुठे नेऊन ठेवलाय? तुमच्या विचारांना. तुमच्या विचारांवर चालण्याऐवजी तुमच्याच विचारांचा तमाशा मांडलाय. आजकाल महापुरुषांचे विचार फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांपुरतेच मर्यादित आहेत. आणि हे असे असेल तर का विकूनही मी माझा भारत देश आहे या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नाही ना. म्हणूनच मला माझा भारत देश विकायचा आहे. माझा भारत देश सुजलाम सुफलाम तर आहे, पण त्याची राखरांगोळी आपल्यातील काही लोक करत आहेत. त्यांच्यावर दरा पसरण्यासाठी आजच्या तरुणांनी एकत्र येऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण एक होऊया व संविधान प्रतींचा आदर ठेवून अन्याय अत्याचारमुक्त नवभारताची निर्मिती करूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांच्यासाठी स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. वंदे माता की जय. वंदे माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, सारे ऐका, सारे ऐका, दादा ऐका, दादा ऐका, काका ऐका, काका ऐका, काकी ऐका, काकी ऐका. अहो पण काय ऐका? विभागल एज्युकेशन सोसायटी संचालित बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा सांगाव या शाळेतील इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थिनी सादर करीत आहोत पथनाट्य. महिला सुरक्षा काळाची गरज, महिला सुरक्षा काळाची गरज, महिला सुरक्षा काळाची गरज. सुनो सुनो मेरी आवाज, समाज के लिए जरूरी है. सुनो सुनो मेरी आवाज, समाज के लिए जरूरी है. हर लड़की सुरक्षित है, घर घर पहुंचे मेरी आवाज. हर लड़की सुरक्षित है, घर घर पहुंचे मेरी आवाज. अहो आपल्या घरातील मुली तर सुरक्षित आहेत तर या नाटकाची काय गरज? तुम्ही आधी हे ऐका. आजच्या ठळक बातम्या. कोलकाता येथील आर्जिकल मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील प्रशिक्षित महिला बलात्कार व तिची हत्या. बदलापूर येथील लौकिक प्रकरण. शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने केले 2 चिमुरड्या मुलींचे शोषण. पाहिलं, याच कारणामुळे आज हे आपल्याला पथनाट्य पाहायचे आहे. वो मर्दानी वो झांसी वाली रानी थी, वो झांसी वाली रानी. वो मर्दानी वो झांसी वाली रानी थी, वो झांसी वाली रानी. वो मर्दानी वो झांसी वाली रानी थी, वो झांसी वाली रानी. 1857 ची झाशीची राणी तर आपण सर्वांनीच पाहिले आहे. बघूया या काळाची राणी व तिची असुरक्षित कहाणी. प्रसंग 1.
हे चल येशील का माझ्यासमोर? तिला सांगितलं तुला तो आवडत नाही मला, जा इथून निघून. हे काय चाललंय तुझं? तुला सगळ्या कॉलेजसमोर मारलंय, तिने तुझी इज्जत झालेली आहे, ती तुझी नाही तर कोणाचीच नाही झाली पाहिजे. खूप गर्व आहे ना तिला तिच्या सौंदर्याचा थांब. हे घे जाळून टाक तिला. दुसऱ्या दिवशी चल जाऊया घरी, माझं थोडं काम आहे ते करून मी घरी येते, तू जाऊ शकते. बरं ठीक आहे, बाय. तू पुन्हा आला? शेवटचं विचारलं, शेवटचं. किती वेळा सांगू तुला तो आवडत नाही मला, जा इथून निघून. तुला दाखवतो. वाचवा मला, वाचवा. जला दिया रे जला दिया, समाज के बेटी को जला दिया. जला दिया रे जला दिया, समाज के बेटी को जला दिया. जला दिया रे जला दिया, समाज के बेटी को जला दिया. असं तोंड घेऊन मी समाजात जाऊ त्यापेक्षा मी या जगात नसलेलीच बरी. पाहिलं तिची काही चूक नसताना तिला आत्महत्या करावी लागते. पाहिलं मुलगी जळते हो बरे दिवसा, मुलगी होर पडते हो बरे दिवसा. आता आपण प्रसंग 1 पाहिला, बघूया तर चला मग आपण बघूया प्रसंग 2. कागल सांगावची एसटी निघाली, कागल सांगावची एसटी निघाली. कागल सांगावची एसटी निघाली, कागल सांगावची एसटी निघाली. कधी इकडे वाली, कधी इकडे वाली, कधी इकडे वाली, कधी इकडे वाली. कागल सांगावची एसटी निघाली, कागल सांगावची एसटी निघाली. केव्हापासून बघते तुम्ही नाही उभार नाही कशा का, कधी इकडे पडताय तर कधी इकडे पडताय. अहो मॅडम बसमध्ये एवढी धक्काबुक्की चालतेच. शाळा असो कॉलेज, बस असो ऑफिस, नारी नाही कुठे सुरक्षित. आता आपण पाहिला प्रसंग 2, चला तर मग पाहूया आपण प्रसंग 3. आज येऊ का सर? काय आज पण उशीर झाला, किती वेळा सांगितलंय माझ्या गाडीवरून यायचं, आपण तू अशी कधी यायचंच नाही. हे काय करताय सर? मी तर तुमच्या मुलीसारखीच ना. पण तू माझी मुलगी तर नाहीस ना. दूसरों की बेटियों का सम्मान करना पाए हो, दूध की बेटी बहन का लाज रखना पाए हो. दूसरों की बेटियों का सम्मान करना पाए हो, दूध की बेटी बहन का लाज रखना पाए हो. अहो महिलांचा जो करेल अपमान समजा त्याच पशु समान. असं का घडतंय माझ्यासोबत? काय गुन्हा केलाय मी? कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाही. कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाही. कारण तू मुलगी आहेस, मुलगी, मुलगा नाही. बस झालं आता, किती दिवस सहन करणार आपण? त्याच्यावर काहीतरी पाऊल उचललंच पाहिजे. आपण आपलं स्वतःचं संरक्षण करायला शिकलंच पाहिजे. नाही राहणार लाचार, बंद करा हा अत्याचार. अशा कितीतरी निरागस मुली या नराधमाच्या बळी पडल्या आहेत. याच असुरक्षितमुळे लोकांना मुली नकोशा झाल्यात. त्याचं कारण म्हणजे स्त्रीची असुरक्षितता. याचा उपाय एकच आहे, मुलींना जन्माआधीच मारून टाकायचं. अहो मुलीला जन्माला घालावर तिला शूर, वीर, सक्षम बनवा. पाहायची एक अशी धाडशी वाघिणी. चला तर मग पाहूया प्रसंग 4. गिरी नंदिनी नंदित मेदिनी कृष्ण विनोदिनी विष्णुनुते गिरवरविंदे शिरोदिनी वासिनी कृष्ण विनादिनी विष्णुनुते भगवतदेशिनी कंठकुटुंबिनी नूरकुटुंबिनी नूरनुते. जय जय हे महिषासुरवर्धिनी रम्य तपस्विनी रम्यसुते, रम्य तपस्विनी शैलसुते, रम्य तपस्विनी शैलसुते. अहो मुलीला एक
दुसऱ्यांना शिकवू नका, पण तिची स्वतःची सुरक्षा तिला स्वतःच करायला शिकवा. जुडो, कराटे यांसारख्या गोष्टी शिकवा व तिला धीट बनवा. नमस्कार, काकींना नमस्कार, मामांना नमस्कार, मामींना नमस्कार आणि मामाच्या पुरीला साष्टांग नमस्कार. आओ देखो और सुनो. अरे भाई क्या देखो और क्या सुनो. आइए हमारा नाटक देखिए. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला, तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला, आणि स्वच्छतेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, आणि स्वच्छतेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. आणि याच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही सरलादेवी यशवंतराव माने बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कागलचे विद्यार्थी आपल्या समोर पथनाट्य सादर करीत आहोत. आरोग्य आणि स्वच्छता, आरोग्य आणि स्वच्छता. मी बसलोय पारावरी, अजून कशा काय आला नाहीत पुरी. दादांचा विजयसो, दादांचा विजयसो, दादांचा विजयसो, दादांचा विजयसो, दादांचा विजयसो, दादांचा विजयसो, दादांचा विजयसो. बाबा विषय सांगा. सांगतो पण कुणाच सांगू. या दोघांचं जोडून माझं सांगा. बर, कपाळावरच्या रेषा बघून सांगू की पायावरच्या रेषा बघून सांगू की हातावरच्या रेषा बघून सांगू. हातावरच्या होय. बर, झाले रे देवा. काय केले. अरे तुला स्वच्छतेचं महत्व काय माहित आहे का नाही. तुझ्या हाताला तंबाखूचा घाण वास, त्यात तुझा हात घाण कुठल्या राडीतनं लोळून आलाय.
आणि कोरोनाच्या काळात आपण सॅनिटायझरचा वापर बघ करतच होतो की रे. आता करत नाहीस रे तू. गाडीचा काय संबंध? तिकिटासाठी 3-4 पक्ष प्रचार करून आलोय. काय म्हणायचं रे? बाळा तुझ्या आयुष्यात लय मोठा योग आहे बघ. जेव्हा 32 तू माझ्याकडे मला अंगार झालं सारखं वाटतंय. दादा असं का? ना बाबा अरे तुझ्या अंगावर लवकरच गुलाल उधळणार आहे बघ. बसा रे. काय निवडून येणार लावलंय? काय झालं बाबा? अरे तुझ्या अंगावर गुलाल उधळणार आहे म्हणजे लवकरच तुझा मृत्यू होणार आहे बघ. काय बाबा? कसा? तर मग ऐक. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे त्यातून येणारा धूर व वायू तसेच कारखान्यातून येणारा धूर व वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांसारखे विषारी वायू हवेमध्ये पसरून हवा दूषित होत चालली आहे आणि श्वसनाचे विविध आजार देखील वाढत चालले आहेत आणि माणूस मृत्युमुखी पडत आहे. आता यावर उपाय म्हणजे आपण झाडांची जास्तीत जास्त लागवड केली पाहिजे आणि गाड्यांना PUC करून घेतली पाहिजे. आणि दुसरे म्हणजे आता रस्त्यावर कचऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे देखील रोगराई पसरत आहे. हे सर्व कशामुळे? फक्त आणि फक्त अस्वच्छतेमुळे. यावर उपाय काय बाबा? यावर उपाय फक्त एकच. स्वच्छता स्वच्छता स्वच्छता. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने वादा, ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत काय बाई घरात किती कचरा? कचऱ्याचा तर वैतागच आलाय. अबे टवळे, तुला काय कचरा टाकायला काय माझं तर सापडलोय ग. ए भवाने, टवळे कुठे म्हणतेस ग? ए टवळे, तुला काय कळते का नाही? माझ्या कचरा कसा टाकतोय? तू टाकते का नसते? तू टाकून देतेस त्याचं काय काम? तू टाकून देतेस त्याचं काय? असं का भांडण सगळ्यासारखं? अहो, हिने माझ्या दारात कचरा टाकला. ही टाकून जाते आमच्या दारात. हा, ही तर काय करते माहिती काय? आम्ही झोपल्यावर द्या आणि आपल्या दारातला सगळा कचरा आणून आमच्या दारात द्या. आणि ही पण काही कमी नाही. आम्ही सकाळी तरी लवकर उठायच्या आधी इथल्या सगळा कचरा भरत्या आणि सगळीकडून रांगोळीच काढून जाते बघा. आता तुझी जीभ कशी कचरा तिच्या दारात आणि तिच्या दारात टाकण्यापेक्षा घंटागाडीत टाका की. म्हणजे काय? तुम्हाला घंटागाडी म्हणजे माहित नाही. म्हणजे तुम्हाला घंटाच काय माहित नाही का? अहो घंटागाडी म्हणजे आपल्या घरातील कचरा घेऊन जाते आणि त्याचा पुन्हा वापर करते. आता उद्यापासून कचरा घंटागाडीतच टाका. अहो मावशी, अहो काकी, काका मामा, अहो आजी, आली पहा आली घंटा गाडी. आपल्या घरातील परिसरातील कचरा घंटा गाडी मध्येच टाका व आपला परिसर स्वच्छ ठेवा. घंटा गाडी आली आपल्या दारात. कचरा टाका भरा भरा. काय करायला म्हणजे कचरा टाकालोय? काय पाहिजे? रस्त्यावर कचरा टाकला तरी तुझा त्रास, घंटा गाडीत कचरा टाकला तरी तुझा त्रास. अगं बाई नुकसान करायचं काय? बक्की बाई बघती तर अहो मी मगापासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायला ऐकून तर घ्या की पहिला. तुम्हाला कोण थांबवले? अहो कचरा घंटागाडीत टाकला बरोबर आहे. तर ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकायचा की. म्हणजे काय? तुम्हाला ओला कचरा
घरातील फळांच्या साली, भाज्यांची देठं हा म्हणजे ओला कचरा. याचा वापर करून खत निर्मिती करता येते. आणि कागद, काच, पुठ्ठा हा म्हणजे सुका कचरा. याचा वापर करून पुनरुपयोग करून यापासून अनेक वस्तू निर्माण केल्या जातात. बर बर, आता उद्यापासून आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्याच टाकत जाऊ. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल. तो क्या करें भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. देख 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 तू यहाँ वहाँ न फेंक, देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल. अरे तो क्या करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. ऐका हो ऐका, गावाल्यांनो ऐका, उद्या संध्याकाळी 5 वाजता आपल्या गावात गणेशोत्सवानिमित्त ग्रामसभा भरवण्यात येणार आहे. हो नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा. बसा पोटतो बसा. सरपंच बाई, मी सांगू? मी सांगते बघा. सरपंच बाई, गणेशोत्सवानिमित्त. बरोबर. तर गणेशोत्सवानिमित्त कोणाला काही कल्पना? कल्पना मामाची मुली कल्पना आली कशी तुम्ही फक्त डॉल्बीचा विचार करताय, पण आरोग्य आणि पर्यावरणाचा विचार करायला हवा ना. म्हणूनच यावर्षी आपण गणपतीच्या शाडूच्या लहान मूर्तीची स्थापना करून त्याचे विसर्जन नदी, नाले, ओढा अशा ठिकाणी न करता ग्रामपंचायतीने निर्मित केलेल्या कृत्रिम विहिरीमध्ये करणार आहोत आणि निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरपंच बाई, काय सांगायला साठी ते जरा कळना बघा, असं विस्तारून सांगा जरा. काय सांगायचं आहे? आमच्या आजा पंजापासूनची चालत आलेली परंपरा आहे ही. आम्ही गवर व गणपती नदीतच विसर्जन करू. तुम्ही फक्त रूढी आणि परंपरांचा विचार करताय, पण आरोग्याचाही विचार करायला हवा ना. काय कसं कशाने केलं जात्या? काय सांगायचं सरपंच आहे तुम्हाला? त्या पलेगावच्या नदीचं पाणी पिऊन आमचा तात्या गेला किंवा त्या पलेगावच्या नदीचं पाणी पिऊन आमच्या तात्याला कावीळ झाली किंवा आणि त्यातून तो मेला किंवा आमचा तात्या. लई कोणी मारतो. काय करायचं सांगा? काय सांगायचं? तात्या होता दारू प्यायला पैसे द्यायचा. दारू प्यायला पैसे नाही देणार देणार हे मध्ये सगळं झालं. गणपती महाप्रसाद होतो काय? महाप्रसादाचंही व्यंजन झाले, गावही वाटून दिले. वय सरपंच बाई, गणपतीचं महाप्रसादाचा किराणा माल तुम्ही दिलेला, त्याची किराणा माल म्हणते ते आणून ठेवलंय. काय काळजी करायचं काम नाही बघा.
सगळ्या पत्रावेळ्या आणि त्या वाट्या तिथंच टाकून दिल्या तो. आणि त्या सगळ्या वाऱ्यानं उडून माझ्या शेतात आणि दारात आल्या. अगं गप्प. आणि त्या सगळ्या उडून माझ्या शेतात आणि दारात आल्या तो. ते सगळं सगळी करीपर्यंत माझं कंबरडं मोडलं. तेव्हापासून मला कमरेचा कंटाळा लागलाय. आता काय करायचं सांगा जरा तुम्ही. बरोबर आहे. जर आपण प्लास्टिकच्या पत्रावळ्याचा वापर केला तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. बरोबर त्याचं विघटनही होत नाही आणि ते एखाद्या प्राण्याच्या पोटात गेलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. बरोबर सरपंच बाई. मागच्या याला प्लॅस्टिक पण माझी म्हस गेली. काय सांगू तुम्हाला, 2.5 लिटर दूध द्यायची माझी म्हस. आपण घरातूनच ताटून घेऊन जायचो. आपण प्लॅस्टिकच्या पत्रा न वापरता पळसाच्या पानाच्या पत्रा वापरूया. बरोबर आहे. जर आपण पळसाच्या पानाच्या पत्रावळ्या वापरल्या तर त्याचं विघटन करून आपल्याला खतरनाक करता येईल. बरोबर आपल्या गावाच्या झाडांसाठी उपयोगी पडेल. पण आपल्या गावात व्यसनाचे प्रमाण पण वाढत चाललंय. हा गाड्या बघा तेव्हा दारूचं व्यसन आहे. आणि या उम्याच्या तोंडातील सारखी तंबाखू आणि हा नाम्या जास्त भू 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 दुसरं काही कामच नाही. आणि महिलांमध्ये सुद्धा मिस्त्रीचं प्रमाण सांगण्यापेक्षा स्वतःकडे बघा. तुम्हाला कॅन्सरचा रोग होऊ शकतात. आणि एकदा की कॅन्सर झाला की मृत्यू हा अटळ असतो. हा बघा, हा तोंडाचा. याचप्रमाणे तुम्हाला घशाचा आणि पोटाचा कॅन्सर होतो. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला अशा आजारांच्या बळी पडायचे की व्यसन सोडायचे. आता इथून पुढे कोणी व्यसन करणार नाही आणि कोणाला करून देणार नाही. तर आता आपण या सभेत एक ठराव मांडूया की आपलं गाव व्यसनमुक्त गाव आणि स्वच्छ गाव असेल. सगळ्यांना सगळे समजले? तर ही सभा इथे संपली असली काय अरे चहा रे. इकडे पिऊ काय चहा ते ना बोल सरपंच बाई सांगशील खरं असं या सरपंच बाईला अक्कल नाही काय म्हणते. मग ते बी खरंच आहे रे. ते नव इकडे बघ तो तंबाखू कुठं आहे. काढ की रे. काढ रे. अरे काय म्हणते काढ रे. अरे काढ रे. अरे डाव्यातच रे. पुन्हा कुठं आहे. हा थांबारे. खाई के पान बनारस वाला खुल गया बंदा कलकत्ताला. हो बो मजा. हे चला जाऊया आता. हा सिगरेट नाही सिगरेट. हे हळू थोडं की सरपंच बाय बघल. हे बो चहा दे चहा. किती कप. अरे खोकले काय माहित नाही हो पडल्यावर चक्करी अरे गप्पी म्हणत्या गप्पी जास्त
माझ्या मामाची मुलगी. हे जास्त अधिकारी निवडत असल्यामुळे यांच्या चेतासंस्थेवर परिणाम झाला आहे. सॉरी, प्लीज नो मोर. म्हणजे तुमचा मित्र या जगात राहिलेला नाही. टाक्याचा भावाचं टाक्या आजपासून बुवा आपल्या गावाचा काहीतरी बुवा चांगलं करा. बुवा चांगलं करा. बुवा दारू पण बुवा आपण आता आपल्या गावात यासाठी आपल्या मित्राच्या आठवणीत एक व्यसनमुक्ती केंद्र काढा बुवा. बघा बुवा आपण मी तिथून जाऊया बुवा. आपण आता बुवा बघितलं का मंडळी, व्यसनामुळे माणूस मृत्युमुखी पडत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॅन्सर हा फक्त व्यसनामुळे होतो, तर असं नाहीये. कॅन्सर हा अनेक कारणांमुळे होतो. आता प्राण्यांचे वजन वाढण्यासाठी त्यांना रासायनिक घातक इंजेक्शन दिले जातात आणि त्यामुळे देखील आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि दुसरं म्हणजे आता शेतामध्ये रासायनिक खतांचा जास्त वापर केला जात आहे आणि त्या शेतातील अन्नधान्य आपण खाल्ल्यानंतर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. आता यावर उपाय म्हणजे आपण शेतामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे. आणि आता प्लॅस्टिकच्या वापरामुळे देखील कॅन्सर होत आहे. आपण आता प्लॅस्टिकचा वापर कमी केला पाहिजे आणि आपल्याला कॅन्सर मुक्त झालं पाहिजे. रंग भगवा त्यागाचा मार्ग स्वीकारू स्वच्छतेचा. नक्की कापा बोटाची, नाही होणार व्याधी पोटाची. शौचालय बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल त्यांच्या दारी. जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा दात. सांडपाण्याला आळा, रोगराई टाळा. स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर. ज्याच्या घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबत्ता. गाडगे बाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र. गाडगे बाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र. धन्यवाद. इतिहासाच्या पानापानावर, धरणीच्या कणाकणावर, विद्यार्थ्यांच्या मनामनावर राज्य करणारे हायस्कूल, बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा सांगावचे विद्यार्थी सादर करीत आहोत वदनाट्य वदनाट्य वदनाट्य. हे राम चला पाहूया मोबाईलचे दुष्परिणाम. हे राम चला पाहूया मोबाईलचे दुष्परिणाम. काय असतील बरं मोबाईलचे दुष्परिणाम? इकडे या, काय असतील बरं मोबाईलचे दुष्परिणाम? तर चला पाहूया मोबाईलच्या दुष्परिणामांची एक झलक. घरची योजना ना, पण छोटी पण कशी आहे ना. मोबाईल 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 माझा मोबाईल. एक ऑनलाईन आणल्याची की काल पाठवलेला व्हिडिओ बघ पहिला तो. हा बघ बघ. हा मला व्हिडिओ अय्या किती मोठा अपघात झालाय. चला
टेन्शन आहे ए परमेश्वरा तू इकडचं काय आई आई बघ माझ्या व्हिडिओला किती लाईक आल्यात बघ तुझ्या व्हिडिओला अजून आहे केलं नाही टाक की लवकर माझ्या व्हिडिओला किती लाईक आल्यात बघ टाक टाक बघितलंच ना एखादा अपघात झालेल्या मुलांना मदत न करता चक्क सेल्फी काढत बसल्या त्या मुली हा अपघात कशामुळे झाला गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर केला तू कशात पडून खायलाच बघ पहिला आमटी किकडे आणि पाणी किकडे मोबाईल पेटव पहिला तो खाली बघून जेव बघ तुझ्या नाना भाकरी जळाली माझी कशाला बोलायलास मला माझं लक्ष होतं आता तूच काही भाकरी जळ बघितलंच का या मोबाईलवर रील्स बघण्याच्या नादात एक आई स्वयंपाक करायला तिचं त्या स्वयंपाकाकडे लक्ष नाही आणि मुलगा काय जेवतोय त्याचं सुद्धा लक्ष नाही बघा 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 मोबाईलचा दुसरा परिणाम बघा 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 मोबाईलचा दुसरा परिणाम बघा माझी बॅटरी जरा चार्जरच नव्हती बघितलं या मोबाईलच्या वापरामुळे नात्यांमध्येही दुरावा होत चाललेला आहे तर चला बघूया पाटलांच्या वाड्याची माझा जरा वेळ गेला तुझा वायफायला वेळ घेतो जा तुम्हाला मोबाईल घेतो जा ए माझा मोबाईल रे मोबाईल तुमचा माझ्याकडे नाही मोबाईल अरे मला स्टोरी ऐकू येत नाही मला गाणं बघितलं पाटलांचं एवढं मोठं कुटुंब असून सुद्धा त्यांच्या कुटुंबामध्ये एकता नाही याचं कारण हा फक्त मोबाईलच आहे माझ्या आवडता मॅच लागलाय अरे जा रे अरे जा
बाबा मला खेळायला रे जा रे मला आवडतं मी मॅच लागला आई आई मला खेळायचं की खेळाय अरे काय रे तुझी कटकट अहो ऐकतात का त्याला जरा मोबाईल द्या बाबा आई मोबाईल घरी घ्यायचा बघितलं मोबाईलच्या बाबतीत फक्त मुलांची चूक नसते तर आपापली कामं नवऱ्याच्या हातात स्वतःचेच आई बाबा आपल्या मुलाला मोबाईलचे व्यसन लावतात बघा 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 मोबाईलचा सहावा परिणाम बघा 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 मोबाईलचा सहावा परिणाम अगं वेडे हे काय बघते आणि इकडे तू मोबाईल तू रील आता ह्यात काय बघायचं झोपला आहेस ना तू होय पण हे काय बघते मग 10वीचं त्याच्यामध्ये काहीच नाही अगं हे तुला गरजेचं आहे का सांग मला नाही मग अभ्यासाचं बघ ना अगं खरं त्याचा अभ्यासाचं काहीच नाही शिक्षक जेवढं शिकवत नाहीत ना तेवढं या गुगलला माहीत असतं का तुला दाखवते गुगलवर नोट्स बघ 10वीच्या अय्या खरंच की मला माहीतच नव्हतं आजपासून मी तुला दाखवलं मोबाईल कसा हाताळायचा आता तू दाखव थांबा थांबा तुम्ही मोबाईलला नावेला का ठेवू मोबाईल वाईट नाही वापरणारे लोक वाईट आहेत मोबाईल तर ज्ञानाचा खजिना आहे खजिना जे आपण मागून ती माहिती आपल्याला देतो माझा गुगल पाहू माहिती घेऊन लगेच पुढे येतो खेळाची माहिती मागवा व अभ्यासाची पाककलेची माहिती मागवा म्हणून मी म्हणतो मोबाईल वापरायची टाळा स्वतःचे ज्ञान वापरत राहा बघितलं ना त्या मुलीला मोबाईल कसा वापरायचा हेच ठाऊक नव्हतं तिला कसा हाताळायचा मोबाईलमध्ये आणखी कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत हेच तिला माहित नव्हतं पण या मुलगीने तिला समजावून सांगितल्यानंतर तिला समजलं की मोबाईल कसा वापरायचा आणि आमच्या पथनाट्याचा उद्देश देखील असाच होता की आताची जी तरुण पिढी आहे ती मोबाईलच्या नादात विरघळत चाललेली आहे आणि ती बरबाद होत चाललेली आहे आणि आमच्या पथनाट्याद्वारे आम्ही हा संदेश देणार आहोत की आताच्या तरुण पिढीला मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढून मोबाईल जेवढा चांगला आहे मोबाईल जेवढा वाईट आहे तेवढाच तो चांगला आहे हाच आम्ही संदेश आमच्या पथनाट्यातून देणार आहोत मोबाईलचा अतिवापर टाळा सुखी जीवनाचा मंत्र उजळा धन्यवाद 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 त्याला आपण काय म्हणतो ते कोणासाठी करतात कोणासाठी बरोबर लोकांसाठी करतात कारण प्रेक्षक ते आपल्यासाठी तेच होते तिकडे लोक त्यांनी बरोबर सांगितले लोकांसाठी आपण ते पथनाट्य करतो कशासाठी करतो लोकांच्या भल्यासाठी त्यासाठी करतो कशाची जनजागृती जे काही लोकांचे सामाजिक प्रश्न असतील राजकीय प्रश्न असतील म्हणजे सर्वांगीण लोकांचा विकास व्हावा यासाठी आपण काय करतो जनजागृती करतो सगळ्यांनीच चांगल्या पद्धतीनं पथनाट्य केलं त्यासाठी सर्वांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि जो काही प्रश्न निकाल असेल बऱ्यापैकी आता तुम्ही पहिल्यांदा पथनाट्य केलं त्या पद्धतीनं सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं पथनाट्य केलेलं आहे तर तुम्हाला याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्ही एक पथनाट्याचं चांगलं पाऊल उचललंय त्याच्या पुढे जाऊन तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने पथनाट्य करत जाल ही तुमची पहिलीच वेळ होती त्यामुळे तुम्ही पहिल्या वेळ पद्धतीनं किंवा प्रमाणे व्यवस्थित केलेलं आहे तर याच्या पुढच्या निकालाचे सूत्र मी आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक जे मोरवाळे सर आहेत त्यांच्याकडे येतो ते तुम्हाला याच्या पुढचं सर्व सांगतील धन्यवाद सर सर्वांनी पथनाट्य म्हणण्यापेक्षा मी म्हणतो नाटक खूप छान केलं म्हणजे मी मार्मिक जरा राग आला तर चाल कारण की आपण स्पर्धा आणि पोरांना कळणं खूप महत्त्वाचं आहे एक सगळ्यात गोष्ट ती म्हणजे तुम्ही सर्वांनी कॉपीराईट केलं बरोबर मनाला विचारायचं व्हिडिओ बघितल्याने केलं 2 ते 3 प्रकार व्हिडिओ बघून केलेले ज्यांनी केले मनाला विचारा म्हणते मी तुम्हाला प्रत्येकाला असं मला संबोधायचं नाहीये तर बघा कॉपीराईट महत्वाचं नाहीये तर तुमच्यातले कलागुण बाहेर येणं गरजेचं आहे
तुम्ही काय केला, व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न, म्हणजे काय, समोर मोबाईल लावला आणि केलं, मग मोबाईलचे दुष्परिणाम सांगून काय उपयोग आहे? आपण तेच केलंय, तर ते नको. त्यानंतर पथनाट्य, मग सरांनी सांगितलं रस्त्यावर करायचं नाटक. यामध्ये काय असतं बघा, मी पहिल्या स्टार्टलाच सांगितलेलं होतं की पथनाट्यामध्ये जेवढे कलाकार आहेत तेवढे कलाकार सगळे प्रत्येक प्रसंगामध्ये इन्क्लूड पाहिजे. होते का बघा, आपल्या पण विचार करा, होते का इन्क्लूड? ज्यावेळी दोघांचा ऍक्ट चालू होता त्यावेळी पाठीमागचे फक्त 1.5 पायावर उभं होते का पाठीमागचे कुठले कुठले, कुणाच्या प्रसंगात होते आपल्या पण ठरवायचे. ज्यावेळी दोघे जण ऍक्ट करायला पुढे असणार तेव्हा पाठीमागचे पण त्यांच्यातच सामील आहेत ना, मग तुमचा उपयोग तिथं होणं गरजेचं होता, तर तो झालेला नाही. पाठीमाग पूर्णपणे ब्लँक होते, 1.5 पायावर उभं राहणे, कुठेतरी बोलणे, काही मुलं एकमेकाला रिमाइंड करत होती, अरे तुझं आहे बघ, तुझं आहे बघ, ते नको आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा पथनाट्याला महत्वाचा मुद्दा असतोय, इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करायचा नसतोय. इन्स्ट्रुमेंट, बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला प्रेझेंटेशनला खूप चांगला आहे, पण सेल्फ यूज करायचा असतो. म्हणजे काय, तुमच्यामध्ये जो कलाकार आहे त्या कलाकारानेच वाद्याचा वापर करायचा. का करायचा असतोय, तर समोरचा जो ऑडियन्स आहे तो आपल्याकडे आकर्षित पाहिजे म्हणून वाद्याचा वापर करायचा असतो. त्याचबरोबर दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की तुमच्यामध्ये फॉर्मेशन्स नव्हते जे तुम्ही दाखवणार आहे. आता मगाशी एक दरबार 2 दाखवले, एक देवीचा दरबार दाखवला आणि एक बाबांचा दरबार दाखवला. दरबार दाखवला पण पाठीमागचे काय होते, मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने दरबारात फक्त देवी होती, तर देवीच्या पाठीमागे दरबार कुठं पडला हे जर तुम्ही प्रसंगामध्ये दाखवलं असतं, उदाहरणार्थ डोंगर असेल, पाठीमागे डोंगर दाखवला असता तर देवीचा गाभारा दिसला असता. तर याचा उपयोग पाठीमागे जे आहे त्याचा वापर तो करायचा. प्रत्येक वेळी प्रत्येकानं काय केलं, पाठीमागच्या बाजूला हाफ सर्कलच फॉर्मेशन सगळ्यांनी यूज केले. हे तुम्ही व्यासपीठावर केल्यागत केलं, तर तुमचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुसरून बॅकग्राऊंड असला पाहिजे. टीव्ही स्क्रीन छान दाखवली, तसं प्रत्येक ठिकाणी दाखवता आलं असतं ना. टीव्ही स्क्रीन होती, त्यानंतर बाबाच्या दरबारामध्ये तिचे दुसरा जो होता, दरबारच्या ऐवजी दुसरा शब्द पण वापरता आला असता, दोन्हीकडे पण दरबारच झाला. ऍडव्हान्स मध्ये होते बाबा, तो ऍडव्हान्स नाव आला पाहिजे, तर तसं काहीतरी करता आलं. क्रिएशन पाहिजे बा, कॉपीराईट नको, म्हणजे तुमच्यातल्या कल्पना शक्तीला चालना मिळाली पाहिजे, तो उपयोग महत्वाचा होता. त्यानंतर सर्वात महत्वाचं होतं, काही बारकावे आहेत इथं मी माझ्याजवळ आहेत, कोणाला वैयक्तिक पाहिजे असतील तर सांगणार. प्रत्येक नाटकाची, पहिल्या नाटकापासून शेवटच्या नाटकाची. सगळ्यात महत्वाचं होतं, एक बार तू एक आणि 3 नंबरचं दत्त विद्या मंदिरमध्ये आपल्याला नाट्यकच सादर करायचं होतं. तुमच्याकडे स्किल चांगला आहे, तुमच्याकडे उच्चारशास्त्र चांगलं आहे, बोलण्याची कला चांगली आहे, तुझ्याकडे पण आहे, पण तुम्ही वक्तृत्व स्पर्धेत जाताय हे मला जाणवलं, तर ते जाणवलं नसलं पाहिजे. म्हणजे वक्तृत्व स्पर्धेचा कलाकार पथनाट्यामध्ये आहे हे जाणवलं, लीडचं काम तू करत होती सगळ्याला, पण तुझ्याकडे काय होतं कौशल्य, म्हणूनच जे काय आपल्याला वक्तृत्व स्पर्धेची स्किल होते ते तुझ्याकडे आणि तुझ्याकडे. तर तुम्हाला काय करायचंय, समोरच्याच्या डोळ्यामध्ये, ऑडियन्सच्या डोळ्यामध्ये आपल्याला आपलं म्हणणं मांडायचंय, तर ते तिथपर्यंत पोहोचलं, समोरच्याच्या हृदयापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, याचं स्किल आपल्याकडे आलं पाहिजे. ऑल ओव्हर बेस्ट झालेलं आहे सादरीकरण. फक्त माझी फक्त मनापासून इच्छा एकच आहे की नेक्स्ट टाइम करताना स्वलिखित असावं. आता स्वच्छतेचा संदेश पण खूप छान होता, बरोबर ना? नाव काय होतं बा तुमच्या नाटकाचं? आरोग्य. मी मार्मिक बोलतोय, आरोग्य व, आणि आपण प्रेझेंट काय केलं, नंतर सांगा पर्सनली, मग मी सांगतो प्रेझेंट काय केलं आपण. बेस्ट परफॉर्मन्स आहे, काय अडचण नाही, पण त्यामध्ये पण मला खूप छान वाटलं. त्याचबरोबर ज्या इंदिरानगरची शाळा होती लहान गटामध्ये, त्यांनी पण छान केलं बा. मी का छान म्हणतो तुम्हाला, आवाज छान होता, फिर तुम्ही इंदिरानगरचेच ना, आवाज छान आहे, पण प्रेझेंटेशन मी मगाशी म्हटलं कॉपीराईट झालं, ते नको, ते नको, तो नको आहे. कसं आहे, सचिन तेंडुलकर पहिल्या यायला 100 पण मारेल आणि 0वर पण आउट जाईल, तसं आपण कंटिन्यू 100च मारलं पाहिजे, या कॉन्फिडन्स पाहिजे, तर तो ठेवायचा तुमच्याजवळ. सर्वांनी छान केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. 6च्या 6 शाळेला एक पुष्प देऊया आपण, आणि मग निकाल मी सांगतो. निकाल काय सांगतो, कुठली परीक्षा असली तर निकाल देणे गरजेचं आहे बा. हारजीत तर आहेच,
पण जिंकणारा कोणतरी करायलाच पाहिजे आणि त्या पाठीमागचं कष्ट असतं. तर प्रथमतः मी बोलतोय गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल कसबा सांगाव मोठा गट. ठीक आहे. एसवाय माने हायस्कूल कागल मोठा गट. बॉयज अँड गर्ल्स हायस्कूल कसबा सागाव लहान गट. यानंतर दत्त विद्या मंदिर, दत्त विद्या मंदिर या बा. प्राथमिक शाळा इंदिरानगर लहान गट. आणि एसवाय माने हायस्कूल कागल लहान गट. यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो की अध्याय 6 मधून आम्ही 2 छान ऍक्ट केलेले मुलं निवडले. लहान गटामधून दत्त विद्या मंदिर बा लीडला काम करणारी मुलगी, तिचं उच्चारशास्त्र छान होतं. तू बा हा तू उभं राहा. बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे लहान गटामध्ये तिला दिलेला आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो की तिचं पुष्प देऊन तिचं अभिनंदन करा. कारण तिचं बोलणं प्रत्येकाच्या समोर येऊन होतं. तर विशेष असं अभिनंदन तिचं. आणि मोठ्या गटामध्ये एसवाय माने हायस्कूलमध्ये पूर्ण पथनाट्याचा ज्याच्यावर गाभा होता तो म्हणजे दारुड्याची भूमिका केलेला विद्यार्थी. तिचे अभिनय खूप छान होता. अभिनय चांगला तर त्याचंही विशेष असं अभिनंदन. समय सूचकता त्याच्याकडे छान होती. यानंतर सगळ्यात उत्सुकता आहे ती म्हणजे लहान गटामध्ये नंबर कोणाचा आला हे पाहण्याची आहे ना. उत्सुकता सगळ्यांना बघा. पहिल्यांदा हात वर करा कोणाकोणाला उत्सुकता आहे. बरोबर आहे नाही बा. तुमच्याकडे पण उत्तर आपण तुमच्याकडूनच घेणार आहे. पण पहिल्यांदा काही फक्त एकच आपल्याला व्यायाम करायचा आहे. फक्त आपल्याला आवडले की काय करतोय आपण आ आणि ऊ करतोय. मला जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत मी करणार नाही. मोठ्याने ऐकलं पाहिजे. आ बरोबर आहे. उत्तर सांगायचं तुम्ही. पहिला नंबर कुणाचा असेल लहान गटामध्ये? कुणालाच कॉन्फिडन्स नाही माझा नंबर येणार आहे म्हणून. हा माझा नंबर बोलायला पाहिजे की. बोला की कुणाचा नंबर असेल? आमचा म्हणजे कुणाचं नाव आहे का नाही? कुणाचा असेल? कुणाचा असेल? कुणाचा असेल बा? मोठ्याने बोला. तर श्री दत्त विद्या मंदिर कागल त्यांचा प्रथम क्रमांक आलेला त्यांच्या विशेष अभिनंदन. माननीय प्रताप उर्फ भैयासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त संस्था अंतर्गत आज आपल्या शाळेमध्ये पथनाट्य स्पर्धा ठेवण्यात आलेली होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सविता माने मॅडम अध्यक्ष शालेय समिती या ठिकाणी लाभल्या. त्यांचं मी प्रथम शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुजाता माने मॅडम मुख्याध्यापक बॉईज अँड गर्ल्स सांगाव या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्यांचे देखील आभार मानतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती व आपल्या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून मोरबाळे सर व मापुगडे सर या ठिकाणी उपस्थित राहून चांगल्या प्रकारचं परीक्षण केलं. त्यांचंही देखील मी आभार मानतो. तर त्याचबरोबर सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढवली। या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि